आई माझा गुरु कल्पतरू सौग्याच्या सागरू आई माझी नमस्कार मित्रांनो, माझे नाव कौशल प्रवीण राऊत. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक दिनू नावाचा एक मुलगा होता तिसरीमध्ये. त्यांच्या बाईंनी त्यांना एक धडा शिकवला, ग्राहक आणि दुकानदार. त्याच्यावर त्यांनी सांगितलं काय आपण ते काम करतो त्याचे पैसे आपल्याला देतात. मग दिनूने विचारलं, खरंच का बाई, आपण जे काम केले त्याचे आपल्याला पैसे मिळतात? मग बाईंनी सांगितलं, हो. तुला दिसत नाही, तुला दिसतं ना काय आई वडील काम करतात त्यांना पैसे मिळतात, रस्त्यावरचे करतात काम त्यांना पैसे मिळतात. मग शाळा सुटल्यावर दिनू लवकर आपल्या घरी पळत गेला. अभ्यास झाल्यावर त्याने एक बिल काढले. बिलामध्ये त्यांनी आपली आपण ते काम करतो त्याची यादी काढली आणि मग तो काम करायचा त्याचे त्यांनी मनाचे रुपये ठेवले. आणि मग त्यांनी एक यादी काढली आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं, बाहेरून दूध आणायचे 10 रुपये, भाजी आणायचे 20 रुपये, झाडू मारण्याचे 10 रुपये आणि घरातले काम करून 30 रुपये आणि हांचून ठेवायचे 20 रुपये आणि मिळून त्यांनी 100 रुपये त्याचं बिल झालं. आणि ते त्यांनी बिल आणून आईकडे दिले आणि आईने बघितलं. आणि मग आईने सांगितलं, हे कुठले 100 रुपये आहेत? दिनं सांगितलं, काय आम्हाला आज बाईंनी एक धडा शिकवला, त्याच्यामध्ये ग्राहक आणि दुकान, त्याच्यामध्ये आपण ते काम करतो त्याचे पैसे आपल्याला मिळतात. मग हे काम करतो त्याचे 100 रुपये, मला 100 रुपये दे. आणि मी ते पैसे आणि बिचीत टाकते. आणि मग आईने सांगितलं, काय ते तुला उद्या मी उठल्यावर देते. तेव्हा दिनू खूप खुश झाला आणि झोपला. नंतर तो उठले सकाळी आणि मग त्याला आपल्यासमोर एक कागद आणि एक त्याला 100 रुपये मिळाले. मग त्याने 100 रुपये पटकन उचलले आणि मग त्या कागदाला बघितलं. त्याच्यामध्ये लिहिलं असतं काय, आईचे 0 रुपये. आणि मग त्याच्यात लिहिलेले असते काय, काळजी घेणे 0 रुपये, जेवण बनवणे 0 रुपये, तवा दिनूला आंघोळ घालणे 0 रुपये, दिदूला नवीन कपडे आणणे 0 रुपये, दिनूची काळजी ठेवणे 0 रुपये, दिनूला आंघोळ घालणे 100 रुपये, दिनूचे अभ्यास घेणे 100 रुपये, दिनूचे सगळे काम करणे 0 रुपये. हे बिल आहे. आणि शेवटी लिहिलं असतं आईचे 0 रुपये. आणि मग त्याला आपली चूक कळते आणि मग त्याला कळतं काय, या जगात सगळं फुकट मिळत नाही, पण एक वस्तू फुकट मिळते, ती आहे आई बाबा आणि त्यांचं प्रेम. मग ती चूक करून तो आई बाबांच्या पायात पडला आणि मग आपली चूक त्याला कळाली.